नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावर चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा SBIच्या या ठिकाणी सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कडून या ठिकाणी जागा सुटलेली आहेत। एंगेजमेंट ऑफ रिटायर्ड बँक ऑफिसर्स ऑफ SBI अँड ईस्ट वाईल असोसिएट बँक्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस। ठीक आहे, तर ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या जागा आहेत याच्यामध्ये आणि यांचं कॉन्ट्रॅक्ट ही या ठिकाणी साधा सुद्धा नाही तर जवळपास 63 वर्षापर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट आहे। म्हणजे तुमचं वय या ठिकाणी जास्तीत जास्त 63 वर्ष होईपर्यंतही तुम्ही याच्यामध्ये कंटिन्यू करू शकतात, अशा प्रकारचं यांनी याच्यात दिलेलं आहे। सर्व ॲडव्हर्टाइज आपण बघणार आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। 1194 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्या सगळ्या तुम्ही कोणत्या बेसिसवर आहेत याची एक्झाम होणार नाहीये, याच्यामध्ये फक्त इंटरव्ह्यू असणार आहेत। तर ते काय आहे, कशा पद्धतीने घेतलं जाणार आहे, कशा पद्धतीने याच्या ठिकाणी क्वालिफिकेशन असणार आहे, सगळं बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला तर स्टार्ट करूया। यामध्ये बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन सिटीजन ऑफ इंडिया, ठीक आहे, एंगेजमेंट ऑफ रिटायर ऑफिसर्स ऑफ SBI अस्वाईल असोसिएट टू द फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस। ठीक आहे, तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, त्याच्यामध्ये या वेबसाईट दिलेल्या आहेत त्यांनी। यामध्ये बघा, ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते इंग्लिशमध्ये आहे, तशीच मी तुम्हाला या ठिकाणी हीच ऍडव्हर्टाइजमेंट मी मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सफर केलेली आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी। या ठिकाणी काही नियम आहेत त्यांचे, ते वाचून घेऊया। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार, ठीक आहे, पात्रतेनुसार या ठिकाणी पूर्णपणे निकष तुम्ही बसताय का नाही ती खात्री करून घ्यायची। त्यानंतर उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, वयाचा पुरावा, असाइनमेंट काही असेल ते अपलोड करायचे त्या वेबसाईटवरती। ठीक आहे, अन्यथा त्यांचं जी उमेदवारी शॉर्ट लिस्टिंग होणार आहे मुलाखतीसाठी विचारात घेतली जाणार नाही। लक्षात घ्या, तुम्ही जे ऑनलाईन अप्लाय करणार आहात या वेबसाईटवरती जाऊन त्याच्यात व्यवस्थितरित्या कागदपत्र अपलोड करा, जे तुम्ही या ठिकाणी तुम्ही पात्रतामध्ये बसत असाल, आणि त्याच्यानंतर तुमचं नाही का शॉर्ट लिस्टिंग केलं जाणार आहे नाव मुलाखतीसाठी। तर ही जागा जी आहेत त्या मुलाखतीसाठीच आहेत, मुलाखतीवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। या ठिकाणी बघा, नंतर उमेदवारांनी जी आहे लघु यादी तात्पुरती असणार आहे, मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्यावर जर बोलावले असेल तर सदर तपशील कागदपत्रांचा मूळ कागदपत्रांसह समाधानकारक पडताळणी केली जाणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय। तुम्हाला या वेबसाईटवरती तपासायची सल्ला दिलेला आहे, वेळोवेळी तुम्ही हे चेक करत राहायचं। या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट लिस्टेड झाला असेल आणि तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल, त्या ठिकाणी हार्ड कॉपी जाऊन घेऊन तुम्हाला जायचं आहे। या ठिकाणी बघा, सर्व सुधारणा शुद्धीपत्रक जर असेल फक्त बँकेचा करिअर वेबसाईटवरतीच प्रकाशित याच वेबसाईटवरती होणार आहे, दुसरीकडे कुठेही होणार नाहीये। जर एकापेक्षा जास्त उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये कट ऑफ गुणांनी इतके गुण मिळाले, कट ऑफ पॉईंटवर सामान्य गुण, तर अशा उमेदवारांना त्याच्या वयाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्तेत स्थान दिलं जाणार आहे। म्हणजे तुमच्या वयाच्या उतरत्या क्रमानुसार जर कट ऑफ गुण एकसारखे आले तर तुम्हाला स्थान दिलं जाईल। अर्जाची हार्ड कॉपी, इतर कागदपत्रे कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता नाहीये। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघूया, खाली तपशील दिलेला आहे बघा। पदाचं नाव काय आहे सर्वात प्रथम, या ठिकाणी बघा, समवर्ती लेखा परीक्षक। ठीक आहे, या ठिकाणी इंग्लिशमध्ये बघून घेऊया आपण, त्याच्यामध्ये काय दिलंय, कॉन्करंट ऑडिटर दिलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, कॉन्करंट ऑडिटर डिपार्टमेंट कुठे आहेत, IADCC आणि हैदराबाद या ठिकाणी आहे। या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज बघा किती आहेत, 1194 आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग अंडर CAO ऑफ अप्लाइड सर्कल, त्यांच्या हिशोबाने ते देणार आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स बघा लागतोय, तो या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी त्यानुसार बघा, त्यांनी या ठिकाणी नियुक्तीसाठी जे निकष आहेत ते दिलेले आहेत। या ठिकाणी बघा, ही नियुक्ती किमान 1 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत सुद्धा असणार आहे। म्हणजे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत सुद्धा तुम्ही याच्यावरती नियुक्ती ही तुमची कंटिन्यू होऊ शकते 3 वर्षानंतर 65 वर्षापर्यंत। त्यामुळे जाहिरातीच्या तारखेनुसार म्हणजेच 18/2/2025 रोजी कमाल वय तुमचं 63 असावं, म्हणजे 63 वर्षाच्या आतमध्ये असावं। ठीक आहे, जास्त नाही। यामध्ये लक्षात द्या, ही जी ऑनलाईन करायची डेट आहे ती 18/2/2025 ते 15/3/2025 पर्यंत आहे। या ठिकाणी बघा, खाली या ठिकाणी बरेचसे नियम त्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार या ठिकाणी तुम्ही सर्व या ठिकाणी वाचून घ्या। मी तुम्हाला एक महत्वाचं या ठिकाणी निवड प्रक्रिया सांगणार आहे। आता 12 नंबरची जी आहे निवड प्रक्रिया, ही शॉर्ट लिस्टिंग मुलाखतीच्या आधारे केली जाईल। ठीक आहे, तुमची लिस्ट लागणार आहे, तुम्ही जे फॉर्म भरला असेल त्यानुसार तुमची मुलाखतीसाठी या ठिकाणी घेतलं जाणार आहे। शॉर्ट लिस्टिंग केवळ किमान परतावा आणि अनुभव पूरक करणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही। बँकेने स्थापन केलेली शॉर्ट लिस्टिंगची समिती शॉर्ट लिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल, त्यानंतर बैठके बँकेने ठरवलेल्या पुरेशा संख्येने उमेदवारांची निवड करून मुलाखतीसाठी बोलवलं जाईल। मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलवण्याचा बँकेचा निर्णय हा अंतिम असेल। संदर्भ कोणत्याही परत व्यवहार केला जाणार नाही। आता मुलाखतीसाठी गुण 100 असणार आहेत। मुलाखतीत या ठिकाणी पात्रता गुण हे जे आहेत ते बँक ठरवेल, या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। अंतिम यादी या ठिकाणी लावली जाईल, ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच असेल, त्यांनीच या ठिकाणी मुलाखतीसाठी यायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, या अशा प्रकारचं दिलेलं आहे त्यांनी। मानधन बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी बघा, वरील मासिक एक रकमी भरपाई पूर्ण वेळ कामासाठी
कोणत्याही सवलतीशिवाय आणि पेन्शनला बाधा न आणता. निवृत्त या ठिकाणी बघा MMGS3, ठीक आहे. कमाल या ठिकाणी मासिक भरपाई 45,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर क्लास 4 मध्ये बघा 50,000, एमएसएसची वही याच्यासाठी जी आहे 65,000 आणि TEGS 6 यासाठी 80,000 असणार आहे. तर या पद्धतीने दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी. खाली बघूया आपण या ठिकाणी आपला जो क्रायटेरिया आहे जागेचा, त्या ठिकाणी त्या बाकीच्या जे इतर डिटेल्स आहेत ते या ठिकाणी मराठीमध्ये दिलेले आहेत. मी याची लिंक तुम्हाला दिली या मराठी PDF ची, तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून बघू शकता. चला तर या ठिकाणी आपण बघूया जे जागेचा क्रायटेरिया आहे याच्यामध्ये तो दिलेला तो बघूया आपण या ठिकाणी. या ठिकाणी बघा सर्कल वाईज या ठिकाणी रिटायरमेंट दिलेला आहे, म्हणजे रिटायर्ड ऑफिसर्स ॲज कॉन्करंट ऑडिटर्स म्हणून दिलेला आहे त्यांनी. या ठिकाणी सर्कल बघा अहमदाबाद आहे, अमरावती, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, छत्तीसगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, महाराष्ट्र, मुंबई मेट्रो, न्यू दिल्ली, पटना, तिरुवनंतपुरम. तर तुम्ही कोणत्याही सर्कलसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तुम्हाला ज्या सर्कलमध्ये जास्त जागा वाटतात, ओबीसी नुसार, SC ST नुसार, EWS ऑदर, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सर्कल वाईज या ठिकाणी त्यांच्या समोर टोटल जागा दिलेल्या आहेत. त्यांचं जे कॉन्करंट आणि बॅकलॉग मध्ये सुद्धा या ठिकाणी जागा दोन्ही कन्सिडर करून दिलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी करंट इयर प्लस बॅकलॉग PWBD हॉरिझॉन्टल त्यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी ऍड करून यामध्ये टोटल सर्कलच्या जागा दिलेल्या आहेत. जे महाराष्ट्रामध्ये राहणारे आहेत किंवा मुंबई मेट्रो आहे या ठिकाणी ते दोघांच्या जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास महाराष्ट्रामध्ये 91 जागा आहेत आणि मुंबई मेट्रो या ठिकाणी 16 जागा आहेत. जवळपास याच या ठिकाणी 100च्या वरती जागा झालेल्या आहेत. अशा टोटल मिळून या ठिकाणी वेगवेगळे सर्कलसाठी आहेत 1194 जागा या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा करायचा आहे. त्यांना सर्व डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. तुमची लिस्ट लागणार आहे या ठिकाणी आणि त्या लिस्टनुसार हे जागा भरण्यात येणार आहे. तर 15/3/2025 आतमध्ये हा फॉर्म तुम्ही भरून या ठिकाणी त्यांना पाठवा आणि या मुलाखतीसाठी नक्की हजर राहा या ठिकाणी. चला तर मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलवरती तुम्ही अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.